दिले जात नाहीत आणि तिकीट जी आहेत ते इतरांना या ठिकाणी दिली जात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। ताई प्रभाग क्रमांक 20 सांगा। माझा दिव्या उल्हास मराठे, मी प्रभाग क्रमांक 20 मधून इच्छुक महिला म्हणून होती। ओपन मध्ये मी फॉर्म भरलेला होता, तर मला तिकीट डावण्यात आलंय। हे कोण आहे? इथले स्थानिक लोक, कराड साहेब, सावे साहेब, शितोळे सर, ही टीम, मी यांनाच बोलणार ना। हेच मला ओळखतात 18 वर्षापासून। सर्वेमध्ये नाव नव्हतं। सर्वेमध्ये कसं नाव नव्हतं? सर्वेमध्ये नाव आहे, मी लिस्ट दाखवू? मागच्या वेळेस सुद्धा सर्वेमध्ये नाव असतं, मला तिकीट दिलं, तर आताही नाव आहे सर्वेमध्ये। मी यांचा साक्षीदार आहे। मी सर्वेमध्ये नाव आहे। आता तुम्ही भेटणार, तुम्हाला अगोदर काही सांगितलं होतं का की तुम्हाला तिकीट मिळेल म्हणून तयारी करा? नाही, तयारी करा म्हणून मी तरी 5 दिवस पक्षाची वाट बघितली की ते मला सांगतील, पण मी बोलली, विचारली, हो ताई फिरा म्हणून मी गेली। त्यांना पण माहिती आहे मी परमिशन घेऊनच फिरायला निघाली। आता इथे काय आलात तुम्ही, म्हणजे कशासाठी इथं ऑफिस मध्ये आलात? मी सावे साहेबांना जा विचारणार आहे, मी आमरण उपोषण करणार आहे, मी इथून हलणार नाहीये। का पर या भूमिकेत आले? का नाही येणार? मी 18 केसेस आहे माझ्या, 18 वर्ष झाले मला। मागच्या वेळेस पण डावलण्यात आलं होतं मला, मागच्या 2015 मध्ये पण माझा बी फॉर्म आला, मला फोन आला की तुम्ही तुमचा बी फॉर्म तयार आहे। मी माझं आणि दानवे साहेबांचं बंगल्याचं घर अंतर फक्त 5 मिनिटाचं आहे, तेव्हा सुद्धा माझा फॉर्म पळवला गेला। मी साक्षीदार आहे, त्यांना हे साक्षीदार आहे। बरं, तुम्ही प्रचार केला आणि तुम्हाला ऐन वेळ प्रचार केला माझ्या सर्वेमध्ये नाव बघा, तुम्ही बघू शकता, प्रचार केला। आणि 18 वर्षापासून जर जी महिला काम करते तर तिचं काय बघायला पाहिजे? तुम्ही फॉर्म वगैरे भरलात? आपण पाहतोय की अशा पद्धतीची नाराजी या बीजेपीच्या कार्यालयामध्ये पाहायला मिळते आहे आणि बीजेपीचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, जिथे सावे आणि भागवत कराड हे दोनही नेते बीजेपीचे या ठिकाणी कार्यालयामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी देखील आपण या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूयात, कारण की बाहेर अशा पद्धतीच्या महिला आंदोलन करतायत आणि इथे आपण पाहिलं तर VIP कक्षामध्ये आपल्याला अतुल सावे आणि भागवत कराड या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण त्यांच्याशी देखील या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यांचं काय मत आहे हे देखील आपण जाणून ठीक। इथे सावे आहेत आणि कराड देखील आहेत, मात्र त्यांनी या संदर्भात अजून बोलण्यास तयारी दर्शवलेली नाही आणि आपण पाहतोय की आताही महिलांचा या ठिकाणी संताप आहे। ताई तुम्ही कुठून आलात? नाही, थांबा, एकदा आम्हाला बोलणं झाल्याशिवाय आम्ही काहीच सांगू शकत नाहीये। तुम्ही तुमचं पण तिकीट नाकारलंय? नाही, अजून ते मला काहीच माहित नाहीये, आता ते माहित झाल्यावर मी सांगेल। ठीक आहे। 3 महिला